खायला चांगलं भेटलं नाही म्हणून कॅन्टीन मधल्या प्रचंड मारामारीच्या यशानंतर 9वी पास संजू बाबा आता निघालाय कोल्हापूरला घरात घुसून मारण्यासाठी। निमित्त आहे 1988 ला हे प्रकाशित झालेलं पुस्तक, ज्याचं शीर्षक आहे शिवाजी कोण होता आणि लेखक आहेत गोविंद पानसरे। आमदार साहेबांची भाषा बघितली, तुम्हाला थोडंसं ऐकवतो। भाषा बघितली ऐकली तर तुम्ही म्हणताल की हे छत्रपती शिवरायांचे वंशज कसं सांगू शकतात स्वतःला। आया बहिणीवरून गलिच्छ भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ, घरात घुसून मारायची धमकी। कारण काय, ते पण प्रकाशकाला, मुख्य लेखक तर बाजूलाच राहिले पण प्रकाशकाला धमकी। बहुतेक 9वी पास आमदार साहेबांना वाचायला येत नसेल म्हणून त्यांचा हा समज असेल, पण ते हे विसरलेत ते ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतात त्या शिवसेना पक्षाचं घोषवाक्य आहे जय भवानी जय शिवाजी। एकेरीच आहे ते, ज्यांना आदर्श मानतात, ज्यांचा पक्ष आहे, असे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी लिहिलेलं दगलबाज शिवाजी, प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं पुस्तक विसरलेत बहुतेक। ते विसरलेत शिवाजी द ग्रेट मराठा रणजित देसाईंनी लिहिलेलं पुस्तक। ते विसरलेत आज के शिवाजी नरेंद्र मोदी या लेखकाने लिहिलेलं पुस्तक। संजू बाबा विसरलाय कोरटकर, सोलापूरकर, श्रीपाद छिद्दमांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान। त्यावेळेस हा कोणत्या बिळात लपलेला होता माहित नाहीये, पण आतापर्यंत ज्यांची नावं मी घेतली त्या प्रत्येकाला हा घरात घुसून मारायची धमकी देणार आहे का आणि मारणार आहे का? या पुस्तकाच्या शीर्षकावरून या पुस्तकात काय लिहिलंय हे कोणालाच समजणार नाही। वाचल्यानंतर समजेल की या पुस्तकाचा छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाहीये। इथं सुरुवात होते पुस्तकाची, इथं सुद्धा आदरार्थीच लिहिलेलं आहे। विचार करा तुम्ही, माझ्याकडे दुसरं पुस्तक आहे, या पुस्तकावर लिहिलंय जग बदलणारा बाप माणूस। बदलणारा शब्द एकेरीच आहे ना, पण आदरार्थीच आहे ते, कारण की ते पुस्तक वाचल्यानंतर समजतं, पण 9वी नापास माणसाला ते कसं समजणार? आता प्रश्न आहे पुस्तक कोणतं वाचायचं? गोविंद पानसरे गेल्यानंतर त्यांच्या पुस्तकामध्ये खूप छेडछाड झालीये, ते नाही तर अशा प्रकारचं जे पृष्ठ आहे त्या प्रकारचं ते पुस्तक तुम्ही वाचायचं। या प्रकारचं पृष्ठ असणारं पुस्तक वाचायचं नाही, कारण याच्यात छेडछाड झालेली आहे। बाकी अशा आमदारांचं काय करायचं जनतेने ठरवायचंय। हे माजलेत यांच्या बापाची सत्ता असल्यासारखं, यांच्या बापाचं राज्य असल्यासारखं।